हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? हो, आता आत्ताच वर्कआउट संपलेला आहे माझा. आता वाजत बघा घड्याळामध्ये 6:48 झालेले बरोबर. आणि माझी कॅलरी बर्न झाल्या 440 कॅलरी बर्न झालेल्या. म्हणजे मला इतका वयाच्या मानाने माझ्या त्या कॅलरी ओके चालल्या आहेत. म्हणजे आता हा शेक मी म्हणजे शेकवन मी तयार करून ठेवलेला आहे. परंतु मला दाखवायचं म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2. आता फॉर्म्युला 2 मध्ये काय असतं आणि सेगमेंटमध्ये काय असतं, काय काय असतं फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 हे आपण तुम्ही आपल्या कोचला विचारू शकता. हे तुम्हाला मी एक प्रयोग म्हणून दाखवतोय. हा फॉर्म्युला 1 आहे तो म्हणजे याच्या अगोदर म्हणजे घ्यायचा आहे. कसं ज्यावेळेस तुमचं वर्कआउट होतं ना त्याच्यानंतर लगेच घ्यायचा असतो तो. हे लक्ष ठेवा. ही एक, आता फॉर्म्युला 2 2 3 4. आता हे मला समोर जाते पण तुम्हाला गोळ्या दाखवतो. 2 2 4 5 6 7. आता हे 7 गोळ्या तुम्हाला दिसतात का? ह्या दिसतात 7 गोळ्या. ह्या एक खटी घेतोय मी घेतोय. आपण पण घेऊ शकतो. त्यात काही एवढं अवघड आहे असं काही नाही. पण ज्याला गोळ्या घेण्याची सवय नाही त्याला थोडा. आणि ह्या गोळ्या नीट लक्षात ठेवा. हे काय आहे आता फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 एक व्हिडिओ मी याला जोडतो का बाबा फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 हे औषध आहे का न्यूट्रिशन आहे या संदर्भात एका कनिका मॅडमचा तो व्हिडिओ ह्याच व्हिडिओला मी जोडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. लय भारी. रामकृष्ण हरी. तसं मी फॉर्म्युला 2 म्हणजे जे टॅबलेट फॉर्ममध्ये आहे हे मी व्यायामाच्या अगोदर पण घेत असतो. म्हणजे व्यायाम करण्याच्या अगोदर ही मला सवय येते. आणि म्हणजे ज्या टॅबलेटमध्ये 60 गोळ्या आहेत त्या सकाळ आणि संध्याकाळ आणि ज्याच्यामध्ये 90 गोळ्या आहेत त्या सकाळ दुपार संध्याकाळ. आणि हा सेट मी आता सध्या पहिला मी 3 टाईम घ्यायचो सकाळ दुपार संध्याकाळ. आणि हे जेवणाला रिप्लेसमेंट आहे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला मिल्क सप्लिमेंटरी आहे. आणि हे मी आता 2 टाईम घेतो सकाळ आणि संध्याकाळ. दुपारचं नाही घेत. आता दुपारी दाबून जेवतो मी. आता दाबून म्हणजे भरपूर खा आणि आपले वजन कमी करा. आपलं स्लोगन आहे भरपूर खा आणि वजन कमी करा. ओके, थँक्यू. हेलो मैम, ये जो आप हर्बल लाइक दवाइयाँ देते हो लोगों को. सॉरी, न्यूट्रिशन. हाँ वही नहीं, दवाइयाँ मेडिकल में मिलती है और न्यूट्रिशन बेसिकली सिर्फ वेलनेस कोचेस से प्रोवाइड करते हैं. हाँ, लेकिन ये कब तक ले? कभी ना कभी तो इसका साइड इफेक्ट हो सकता है ना. मैं वही बता रही हूँ आपको कि दवाइयाँ बीमार पड़ने के बाद लेते हैं जिसके साइड इफेक्ट्स होते हैं और बीमार न पड़ने के लिए लोग हमारे पास आते हैं. सो कैसा है ना मैम. हेलो. सॉरी सर. ये सर और मैम में जितना जमीन आसमान का फर्क है ना उतना ही न्यूट्रिशन और दवाइयों में है. थिंक ऑन इट. बंदा आओ सिखाऊं